गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सगळ्यांना सद्बुद्धी द्या. गणपती बाप्पा शासनाला सद्बुद्धी द्या, या प्रशासनाला सद्बुद्धी द्या, या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्या. ओके चला या चल घे पुढे उतरू टाक पटकन फोट पटकन. दादा लाडक्या गणपतीरायांचे उद्या आगमन चालू होणार आहे. किंबहुना आजपासून आज दुपार संध्याकाळपासून कालपर्यंत आम्ही वाट बघितली की या ठाणे शहराला, या प्रशासनाला, या महाराष्ट्र शासनाला कुठली जाग येईल आणि युद्धपातळीवर खड्डे बुजवतील. कारण बरेच पहिले 8 दिवस 10 दिवस त्यांनी रस्ते बंद केले होते खड्डे पहिले म्हणून बुजवण्यासाठी, पण यांनी काहीच केलेलं नाहीये. आजची परिस्थिती बघता आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसला आदेश दिलेत की रस्त्याचे खड्डे बुजवायला घ्या. म्हणून आज सकाळपासून लाडक्या गणरायाचं आगमन सुव्यवस्थित व्हावं याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर सगळेच, मग त्यामध्ये युवक असतील, बाकीचे सेल असतील, आमचे पॅरेंट्स आहेत, आमचा श्रीकांत आहे, आमचा एकनाथ भोईर आहेत, आमचे विक्रम खामकर आहेत, सगळेच लोक आम्ही आज ठरवलं आणि आज सकाळपासून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. शक्यतो जेवढे होतील तेवढे खड्डे आम्ही आज बुजवू की जेणेकरून तमाम ठाणेकरांना आमच्या किंवा आमच्या गणपतीरायाचं आगमन सुखाने होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगेल तो खर्चाने तुम्ही खड्डे बुजवत आहे साहेबांच्या आदेशानुसार? सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांच्या आदेशानुसार आम्ही हे सगळे खड्डे बुजवायला घेतलेले. का तर दरवर्षी बघतोय आपण का गणपती बाप्पा आपले लाडके गणपती बाप्पा हे असेच येतात, कोणाला धक्का लागतं गणपती बाप्पाला, कुठं क्रॅक होतं, कुठं काय होतं. पण आज आम्ही हे जेवढे खड्डे बुजवायला घेतले त्याचं कारण एकच आहे की गणपती बाप्पा आपल्या सुखरूप घरी पोहोचले पाहिजे, प्रत्येकाच्या घरी, आणि शांतमय एकदम वातावरणात पोहोचले पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही खड्डे बुजवायला घेतलेले. आता प्रशासनाचं कोणाचंही एकाचंही इथे काम नाहीये आणि कोणी येऊन बघत नाहीये. दरवर्षी फक्त लेटरबाजी करायची, हे करायचं, त्याला काय महत्व नसतं. पण जो रस्त्यावर आज काम करायला येतं त्याचं जरा चांगलं वाटतं. आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे ठाणे शहरामध्ये खड्डे बुजवा आंदोलन घेतलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ठाणे शहरातील एखादा नागरिक घरातून निघाल्यानंतर 2 किलोमीटरच्या परिसरात जरी गेला तरी त्याला आज मागील 8 दिवसापासून घरी पोहोचायला किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायला 2-3 तास लागत आहेत. हे प्रतिकात्मक आंदोलन एवढ्यासाठी घेतलंय की हे जे लोकांना इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागतोय त्याचं कारण हे खड्डे आहेत. आणि आपला लाडका बाप्पा उद्या त्याचं आगमन होणार आहे. तो येत असताना कमीत कमी लाडका गणपती बाप्पा तरी लोकांच्या घरी वेळेमध्ये पोहोचावा अशी ही आमची एक आमचे विधानसभा अध्यक्ष श्रीकांत भोईर
आमची संकल्पना होती आणि ही वस्तुस्थिती आहे की ठाणे महाराष्ट्राचं राजकारण ठाणे शहरातून चालत असताना सुद्धा हे अखंड ठाणे खड्डेमय झालेलं आहे आणि ठाण्याचं प्रशासन या खड्ड्यांमध्ये गेलेलं आहे हे आम्हाला प्रखरतेने प्रशासनाला त्याची जाणीव करून द्यायची होती. म्हणून आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे. याचा फायदा कमीत कमी आता तरी प्रशासन जागं व्हावं आणि आमचे गणपती बाप्पा वेळेमध्ये आपापल्या घरी विराजमान व्हावेत यासाठी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे.